तर मंत्री अतुल सावे हे देखील आपला मतदानाचा हक्क बजावतात। संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीचा प्रत्येक अपडेट आपण पाहतोय आता। अतुल सावे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। एका बाजूला आपण सतेज पाटलांची देखील दृश्य पाहतोय। कोल्हापूरमध्येच काही वेळापूर्वीच त्यांनी प्रतिक्रिया देखील दिलेली होती की जनता आपल्याच बाजूने निकाल देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला होता। कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीलाच घाबरून महायुती एकत्रितपणे लढतीये असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं, कारण कोल्हापूरमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढतायत, त्यामुळेच सरकारमधील नेत्यांना आपली भीती वाटू लागलेली आहे की काय, म्हणूनच कोल्हापूरमध्ये त्यांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला अशी टीका सतेज पाटलांनी केलेली आहे। सोबतच त्यांनी विजयाचा विश्वास देखील व्यक्त केलेला आहे। ते आता सध्या आपला मतदानाचा हक्क बजावतायत। दुसऱ्या बाजूला मंत्री अतुल सावे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। सोबतच त्यांनी नागरिकांना घराबाहेर येऊन मतदान करण्याचं आवाहन देखील केलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 115 जागांसाठी हे मतदान पार पडतंय आणि संभाजीनगरमध्ये भाजप, शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवत आहेत। संभाजीनगरमध्ये महायुती करण्याचे युतीनं लढण्याचे अनेक प्रयत्न झाले, मात्र सगळ्या बैठका फसल्या आणि अखेर स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला। तर दुसऱ्या बाजूला कोल्हापूरमध्ये देखील महाविकास आघाडी, महायुती आणि राजर्षी शाहू विकास आघाडी हे तीन वेगवेगळ्या आघाड्या लढताना दिसत आहेत। त्यामुळे जनता कुणाला कौल देणार याकडे लक्ष असणार आहे। सध्याची तीन दृश्य आपण पाहतोय। एका बाजूला ठाण्यामधली दृश्य आहेत। अविनाश जाधव हे देखील मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बाहेर पडलेले आहेत। काही वेळापूर्वी त्यांनी प्रतिक्रिया देखील दिलेली होती। अनेक ठिकाणी ईव्हीएम मध्ये बिघाड होत आहेत, अनेक प्रकार समोर येतात आणि यावरून त्यांनी नाराजी देखील व्यक्त केलेली होती। ते सध्या रांगेमध्ये उभे आहेत आणि काही वेळातच आपला मतदानाचा हक्क ते बजावतील। आज सकाळी सर्वच राजकीय पक्षांचे नेते आपल्या मतदानाचा हक्क बजावताना आपल्याला पाहायला मिळतात। सतेज पाटील यांनी आपल्या मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्य बजावलेलं आहे, मतदान केलेलं असल्याचं ते दाखवत आहेत मतदान कक्षामध्ये। त्याचप्रमाणे माध्यमांना प्रतिक्रिया देतात। तर इकडे अविनाश जाधव मतदारांच्या बरोबर रांगेमध्ये उभे आहेत, आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते आलेले आहेत मतदान केंद्रावर। तर अतुल सावे यांनी नुकतंच त्यांचा मतदानाचं राष्ट्रीय कर्तव्य बजावलेलं आहे।